सो गाय स्वागत आहे तुमचं ब्लॉग नंबर 15 मध्ये. तर आज आहे आमच्या पथकाची शेवटची लास्टची प्रॅक्टिस. शेवट म्हणजे प्रॅक्टिसचा शेवट, मस्तीचा शेवट, ही कॉमेडी व्हायची, जो फनी सीन व्हायचे, सगळ्यांचा शेवट आहे. दादाचा ओरडायचा, सगळ्यांचा शेवट आहे. जे प्रेम द्यायचे पथकातले माणसं, सगळ्यांचा शेवट आहे. ठीक आहे, शेवट कधी ना कधी होतोच. हा प्रॅक्टिसचा शेवटचा दिवस आहे. तर ह्याच्यानंतर वादनं सुरू होतील. वादनामध्ये सगळ्यांनी आपलं आपलं सांभाळायचं. म्हणजे टिपूर आपला सांभाळायचा, ढोल आपण आपला घ्यायचा. कोण इकडे प्रॅक्टिस सारखं कोण एकमेकांना सांभाळत बसणार नाही. ठीक आहे, शेवटचा प्रॅक्टिस आहे. तर मी दाखवतो, सराव शेवटचा आहे, दाखवतो काय काय होईल ते. आणि स्टेट येऊन भेटूया आपण प्रॅक्टिसच्या वेळेस. ओके. आणि नवीन POV पण मी दाखवतो, मागच्या व्लॉगमध्ये होतं तसं. ओके, भेटूया आपण पुढच्या वादनामध्ये. सो बाय. ताशाची पण आहे ना, कुठल्याच ताशामध्ये इम्प्रुव्हमेंट दिसत नाही ताशावाल्यांमध्ये. तर ह्याच्यामध्ये थोडेसे आपल्याला होप्स दिसत आहेत. म्हणून बोलतात ना, तू जी मेहनत घेतोय, माहिती नाही तुझी इथं तर मेहनत दिसत, तू घरी काय करत असेल की नाही माहिती नाही, पण तुझी मेहनत बघून आहे ना, आपण तुझ्यासाठी म्हणून एक इन्व्हेस्टमेंट केली आहे. 10 मध्ये 14च्या विषय ताशा. बांधेल की काय बोलायचं काय नाही ना. तर तुम्हाला बाकीच्या पण सांगतो, तुम्ही जर मेहनत केली Run. तर तुझ्या मेहनतीसाठी सलाम, की तू एवढी मेहनत केलीस म्हणून आम्हाला वाटलं की नाही बाबा तुला ते देणं गरजेचं आहे, किंवा तू ते डिझर्व करतोस. युजली आपण सगळे वर्धापन दिनाला देतो बेस्ट वादक. ते बोलतात ना, बिनविरोध बेस्ट वादक या वर्षीचा आतापर्यंत तरी तू आहेस. आणि जेव्हा तू नॉमिनेशनला जाशील तेव्हा तुला तुझ्याप्रमाणे काय त्याला कस्टमायझेशन पट्टा लावायचं, लावून घे. ताणायचं तर थोडंच सांग, कारण आम्ही काल बऱ्यापैकी काढलंय. चला बाकीच्या आपले ढोल घ्या. बांधेल की हा भाई, इज्जत ना भाई. बांधिलकीचा विषय भावानं, बांधिलकीचा विषय भावाला. धन्यवाद. आता बोल ना काय चार चार शब्द. सेलिब्रिटीच बनतो का? अश्रुवानावर हा का, डोक्यावर का निघतो. तुला पाहिजे ना. ठीक आहे गाईज, आता प्रॅक्टिस चालू आहे. प्रॅक्टिस चालू झाल्यावर भेटतो तुम्हाला. ओके, सो बाय.
कोण आहे ते दिसत नाही मागे ते बघ ते कोण थांब बंद कर. तुमचं टास्क आहे एकही काच दिसली नाही पाहिजे हे बघ नॉट इव्हन सिंगल एवढी पण ठीक आहे आरामात आरामात करा 1 2 3 बोल. एकही काच दिसली नाही पाहिजे अख्ख्या मैदानामध्ये कोण करा काच फेकून मारते. अरे तुला नाही दिसत काम. चला, फटाफट चला. ऋषी, कॅमेरा घेऊन बघ. अरे जरा इज्जत तर काढू तुझी. अरे किडे झाले थांब गवतामध्ये ते काढतो. तर ब्लॉगरला बघू शकता. स्पीड वाढवा ना. काय मेहनत करायला लागते. एक लाईन बघत जायचं आजूबाजूचं कशाला बघताय काय नाही उचलत आपल्या आहे. पाय पुढे बघायचं निघायचं आणि निघा. ही बघ ही बघ ही बघ ही बघ का लोटेकर कसं वाटतं उपटून. तर उपटा. हा ह्यांना सांगितलं फक्त ह्यांना गवत vlogger. उचला आणि आम्ही इकडे काचा उचलतोय मोजून काय नाही गाईस फक्त उपटायची काम आहे. कसं आहे घपक्या. ओ उपटा तुमचं उपटा उपट आहे रम्या नीट उपट मस्त उपटतो रम्या भारी उपटतो रम्या तू का नाही उपटा रे भावाला आज ताशा भेटलाय म्हणून एवढा खाल्लाय एवढा खाल्लाय. यूट्यूबर के पास है वो कौन कौन है है ये? कैमरामैन कैमरामैन हाँ, फोकस कीजिए मैन है. कैमरामैन ड्रोन मॅन आहे ड्रोन मॅन आहे एकदम सावकाश उपट ना बाबा लागेल ना त्यांना हे ड्रोन घेऊन उपट एकदम रागात उपटतो रे ड्रोन घेऊन उपटा चांगला ड्रोन ए रमेश तू गावी जाणार आहे उपटून काय माहिती तुझं काय लागतात ना. हे तिकडे का नाही करत आहे एका साईडला का उपटतात आहे चांगलं वाटतं का तुम्हाला एका साईडला उपटायला सो काय मार ना झापला एक सो काय आज शेवटचं वादन आहे तर आम्ही लोक म्हणजे फक्त हां सॉरी शेवटचा सराव आहे सराव प्रॅक्टिस पण नाही अनपड शेवटचा सराव आहे तर पथकाने आम्हाला व्हेज बिर्याणीची पार्टी दिली पुलाव असतो दिमाग खराब हो जाएगा मैं माँ अम्मा बहन पे आ जाऊंगा मैं इनकी अम्मा बहन पे आ जाऊंगा व्हेज पुलाव असतो बिर्याणी बोलले की लगेच पडायचं हां पनीर नाही याच्यात पनीर नाही तर काय हां पक्का पनीर असतं ठीक आहे काय जेवल्यावरती भेटू
काहीच बिर्याणी आले, पनीर बिर्याणी. हे पनीर आले, आता याला काय बोलणार? बागा हे बागा पनीर आलं, याला काय बोलणार आता? बिर्याणी. आता बिर्याणी बोलायचं, माता बिर्याणी ना काय. आता बिर्याणी आले, पनीर बिर्याणी बागा बोलण्याच्या याच्यावर. चांगले मोठे मोठे पनीर आहे, रायता पण टेस्ट भारी असेल मला वाटतं. लाल लाल दिसते त्याप्रमाणे चांगले चांगले आहे टेस्ट. तर खाऊन तुमच्याशी भेटतो खाल्ल्यानंतर. ओके, सो बाय. काय आलं तर जेवण चांगलं होतं, आता पोटात राहिलंय. हे लक्षात ठेवा. ऐका, ऑर्डर 1 तास असेल, 2 तास असेल, 3 तास, एका वेळेला 3 पडे स्पेशल लेडीजने गोल बांधले. 3 तास वाजायची गरज नाहीये. थोडा एक्स्ट्रा द्या, स्वतःहूनच द्या. कोण येत असेल समोरून देऊन टाका, नसेल तर उभे राहा, तुम्हाला एक्सचेंज करून द्यायला हा माणूस. रोजवाले 3 तास नाचायची गरज नाही बाबांनो. तुम्ही आता पहिल्या ऑर्डरला मस्त नाचता, दुसऱ्या ऑर्डरला त्यापेक्षा नाचा ना, फक्त जास्त गरज नाही. कपूर तुझं पण टेन्शन नाही, तू आता फक्त सुरुवात दाखव, पण नंतर नको नाचलं पुढे जमणार ना, नाही होणार त्यांना काय. त्यापेक्षा सतत समोरून दाखव, नंतर रिलॅक्स ठेव, वेळ तुझी दाखव, जास्त नाही आपल्याला. ठीक आहे. बाकी खूप चांगलं होतंय, एकदम टॉप नाही होतंय पण चांगलं होतंय. म्हणजे मार्केटमध्ये कॉम्पिटिशनच्या ओके आपण, पण आपण जे स्टँडर्ड सेट केले तिथपर्यंत नाही पोहोचत आहोत. म्हणजे काल माझं आणि मिलिंदचं आमचं युजली वादनाबद्दल आमचं युजली तेच बोलणं असतं ना. आम्ही दोघं अजूनही एन्जॉय नाही करत होतो वादन. आज सुरुवातीला मध्ये 1-2 चाली मस्त वाजल्या, पण ते अजून होत नाही, अप टू मार्क नाही जात आहे. नवीन मुलं तुम्ही लोक आहेत ना, सगळ्यांना सांगेन, तुम्ही म्हणजे कोणाला घेऊ नका, तुमच्याशी आय कॉन्टॅक्ट झालं तुम्ही तुला बोलतोय. तुम्ही लोकांनी आहे ना फक्त बोलतात ना, आम्ही लोकांनी यावर्षी तुम्हाला जास्त वाजवायला मिळालं, पण तुम्हाला इंडिव्हिज्युअली फोकस नाही केला. कारण मी बघतोय ना, सगळी मुलं खूप जेन्युइन वाटत. एखादा तेढा आला ना तर मग त्यांची आम्ही शाळा घेतो. तर असं नको व्हायला की आता आम्ही शाळा घेतो. कळालं? शाळा घ्यायची वेळ आता आलो. मिळतो ढोल ना, तुमचं बोलतात ना, नशीब तुम्ही गेला पुण्य केला असेल किंवा असंच काहीतरी पुण्य केलं असेल, कावळ्याला पाणी घातलं असेल. वेळापत्रक दिलंय, त्याच्या अर्धा तास रूम वरती मेहरबानी करून या. तुमचं खूप नशीब आहे, त्याने या लोकांनी आधीच टाकलं होतं. मी जर आहे ना वेळापत्रक मी पहिले बनवलं असतं ना, तुमच्या वेळा सांगूनच की तुम्ही लोक स्टार्ट पडले असतं. एवढं लवकर कसं काय वाजलं, त्या लोकांनी खरे टाकून दिलं, त्यामुळे मला त्याच्यावरच बनवावं लागतं. या वेळेला वाजण्याचा एक मिनिटही बफर नाही ठेवलाय, म्हणजे चुकच झाली. त्यांनी टाकून दिलं पहिलाच वेळापत्रक, 1 मिनिट बफर नाहीये. तो विचार करा, आपण अर्धा तास आधी गाडी सुटली असते. कट्टू ठेवले, म्हणजे जो आपण टायमिंग तिथे वाजवणार होतो तो टायमिंग टाकलाय त्यामध्ये आपण. त्यामुळे तो जो बफर असतो ना, तिथून ट्रान्सपोर्टचा तुम्ही लोक, आम्ही येणार, आम्ही सगळं रेडी करणार, गाडी भरणार, सगळी पोरं उभी राहणार, तरी पण आम्ही फालका उघडणार, कोण येते का रे, तो पण वेळ आठवला. कळालं? तर तो त्या वेळेला ग्रुप वरती येईल. असं नको करू, आता ग्रुप वरती 5 वाजता वाजन तर 7 वाजता बोलवलं. ते नको व्हायला. आपल्याला तरी नशीब त्यांनी वाजून दिलं म्हणून. आता पोचला तिथे त्या पाट्याला शिव्या खाल्ल्या आहे, कोण होती. मी पण शिवाय खाल्ल्यात आजा, पण तू चुकता होता. संदीप काका बोलला की तू पुढे जा, मग मी पुढे येऊ जाऊन पाठीवाल्याला समजवलं फक्त. बघा तुम्हाला सांगतो, जर आहे ना वेळ आली आरटीओला तुम्हाला येऊन भेटलाच, तर तुमचं आहे ना कोऑर्डिनेशन किससेवर आहे, तुम्हाला ते विचारायचं. मी आ रहे हैं, इधर रहेंगे, वो रहेंगे, हमको मालूम है, मैं जॉब से अभी आया हूँ. हे लक्षात ठेवा, उगाच त्यांना जी गोष्ट हँडल होत नाही करायचीच नाही. काही नाही, सगळ्यांना माहिती आहे, जुना पाहिजे नवीन लोकांना सांगायची गरज नाही. नाही शूज पे भी फाईन आहे, कुठले पण आहेत. ये कौन सा भी जूता पहनो भाई, एक काम करा, आपण आहे ना सांगतो बुटाचं अरेंजमेंट करणार होतो पण ती नाही झाली.
कुठले पण करा, कुठले पण चालते. पण वाईट जास्त करून वाईट घ्या. जास्त करून शक्यतो white listed असते ना, त्यातले घ्या. चांगले वाटतात. फॉर्मल नका घालू. मोठं आहेत पोटावरची असं नका करू. तर बुट हलकी असावी पायात, म्हणजे त्यांचा आपल्याला त्रास नको व्हायला. आणि बुट नसले ना की आपण जे तुम्हाला मानधन देतो ना त्यातून पैसे मायनस होतात म्हणजे फाईन लागतो. ही फाईनची वेगळी कमिटी आहे, ते लोक तुम्हाला कळणार पण नाही. ते BMC वाले कसे असतात तसं आहे, आपली टीम आहे, ते लोक त्यांचं काम करत असतात. ते लोक तुम्हाला नाही सांगत की तुला फाईन लागेल. अरे फक्त बुटांवरती नाही, बाकीचं पण आहे. एक एक एक्सप्लेन करतो मी तुम्हाला. हाँ बरोबर है भाई। ये वो इसमें में फिर हम लोग के 70 रुपए कितना होता है ना, वो काउंट करके दे देना। नाही ते सोडा रे. इस्त्री मुळात आहे ना, इस्त्री सारख्या गोष्टीसाठी जर अरे फाईन लगेच लावला होणार रे. ना, लाज वाटली पाहिजे आपल्याला. आपल्या घरी असते ते इस्त्री, लगेच भेटकन मार्केट सिंपल गोष्ट आहे. यांच्या तिकडनं गोराईला भेटायला गेला तुम्ही लोक इस्त्री करून जाता. येताना तुम्ही आला नाही का? आकाश के साथ जाऊंगा। ते झालं त्यानंतर आहे ना, गोराई आता इस्त्री मारकी. आगे के बोले जुन्या मुलांना कपडे मिळायची गोष्ट आता ते हा आपण यावेळी आणखी कोणाचा काय प्रश्न, कोणाचा काय प्रश्न, नवीन लोकांना काय मुलांना सांगितलं ना, आठवते ना, एक आहे ना गोल गळ्याची बनियान मिळते 90 रुपयाला. मी शक्यतो तीच घालतो म्हणजे आतमध्ये, कारण आहे ना आपला जो शर्ट आपला कुर्ता सुद्धा शिलाई आहे ना काठीमध्ये काटते म्हणजे रॅशेस येतात वाजून आपलं हेवी मुवमेंट होते ना सगळ्या. तर ती गोल गळ्याची बनियान घ्या, शिवाले घेण्यापेक्षा, सँडो घेण्यापेक्षा, ठीक आहे. आणि ते इनर बिनर घालू नका, अंगाला चिटकून जातं. तर मुलांना म्हणजे एवढं सांगायची गरज नाही. आणि महत्वाचं म्हणजे त्या रंगीबेरंगी चड्ड्या नका घालू. फुलवाली आकाशची फुलवाली चड्डी. फुलवाली ना मुलांना खास करून सांगतो, असे पट्ट्यावाली फुलावाली एकदम डिसेंट कलर असतात ना, ब्राऊन कलर, ब्लू कलर, ब्लॅक कलर. काय संबंध आहे? अरे दिसते भिजल्यावर दिसते. म्हणजे हे मुलांसाठी होता. फुलाविलाचे चड्डे नाही करा, मोठे झाला. हा, सुरत साठी आपण 16 ऑगस्टला म्हणजे हंडीच्या रात्री निघणार आहोत. 2 वाजता 2 वाजता ओके ठीक आहे. आता हा बोला महेश म्हणून काय हे पण सांग, जर लेडीज लोकांची पहिले बस भरली तर ती निघून हा, जाणार. आणि जी बस पहिली भरणार ती निघून जाणार. आणि पुढे जाऊन जेवणाचं सांगा आमचं. हे थांब जसं काही जेवण नसतं. पुढे जाऊन सांगा. नाही यार, देतच नाही जेवण. काय आहे तू कुठलं जेवण? 2 बसेस आहेत. चुते आजा चुते आजा 2 बस असणार. चुते आजा. पहिली भरेल ना, तू बी बोल देऊ आपण. कोणाची इच्छा असेल मुलींच्या बसमधून जायचंय. ए दादा इच्छा आहे. मीच जाणार. हा, ठीक आहे. दादा तू लेके जा. पहिली आहे ना, आता जे हंडीला नाही आहेत, ठीक आहे, त्यांनी रूम मधून पटकन सामान बनायचं. सामान बनायची जी पोरं आहेत ती आत्ता निवडतोय. त्यांनी नंतर नाही येणार की मला वेळ, मी बाहेर गेलो नंतर येणार, उशीर चालणार नाही. बस मध्ये सामान बनायला कमीत कमी 20 पोरं पाहिजेत. 2 बस आहेत म्हणजे दोन्ही बसला पाहिजे. टेम्पो नाही करत. कळलं? 20 पोरं जी येणार आहेत त्यांनी कंपल्सरी पहिलं येऊन बस भरा, आणि ती बस हलणार नाही तशी. रिकामी घेऊन जायचं नाहीये ना. सामान पण टाकायचं त्यामध्ये. 20 पोरांसाठी सरप्राईज पण आहे. त्यांना 20 आपण पोरांसाठी surprise सरप्राईज पण आहे. 20 पोरांसाठी सरप्राईज आहे. हा, एक आपण आहे ना 15 ऑगस्टला आपलं वादन आहे ना, ज्या दिवशी आपले ढोल बनतील ना, जे आपण शक्यतो जर पाऊस नसेल तर आपण चांबडं लावू. तर त्यावेळेला आपण आहे ना टेप लावून त्या रशीला टाकीवरती नंबर टाकून ठेवू.
आपण पुढे दूध पाळणारी समाधी ए तुम्हाला सांगतोय ना ए बाबांनो शांत राहा. 9 वर्ष झाले पथकाला, फक्त प्रवीण एकटा ढोल खेचतो. क्या बोल रहे हैं सिंपल तुम्हाला सांगायचं म्हटलं तर त्या रोडला आपण गेल्या वर्षी वाजवलं आणि आपण मला वाटतं जेवढं येईल त्याला झोपवून आलोय. इव्हन हे माहिती आहे का, गेल्या वेळेला ते भांडणं झाली होती, त्या भांडणं झालेल्या पार्टीने फोन केला की आमचा गणपती वाजवायला या. आपण त्यांना नाही बोललो. त्याने बोलवलं आपल्याला बघून गेल्या वर्षी बोलवलं की यावर्षी तुम्ही आमचा गणपती आगमन वाजवायला या. त्याच्या अध्यक्षाला पण शिव्या देऊन सुद्धा त्यांची झाली इच्छा. त्यांना वाटलं प्लॅन असेल यांना बोलून हा नाही तो नाही उभी नाही. तर सांगतो बघा, तो रोड आपला 11व्या दिवसाचा बाजार आहे, कडकच वाजवायचा. मालाडचा महाराजा आता आपण आहे ना, असं झालंय की आपल्यामुळे तो ब्रँड झालाय मंडळ, आणि ते लोक ते आपल्याला तो मान देतात. असं नाही म्हणत की ते लोक आपल्याला विसरले, त्यामुळे आपल्याला ते वादनाला दरवर्षी बोलवतात. आणि यावर्षी याचं पथक आहे तिकडे आपल्या समोर. भाई तू आगे करो तू इधर करा रे नाही नाही शांत राहा. मी सांगतो एवढंच की आहे ना, कुठलाही पथक आपला शत्रू नाहीये, पण वादनाच्या वेळेला मित्र पण नाही. शत्रु दोस्त रहेगा उसको बाद में मिलना. आपल्याला सर्वात मोठा धोका जर वादनाच्या वेळेला कोणाचा असेल तर गावठी पथक असणार त्यांचा, हाँ भाई उन लोग नाशिक बाजावाल्यांचा. कारण त्यांचा प्रॉब्लेम काय माहितीये, त्यांना त्यांचं वाजवण्यापेक्षा दुसऱ्याला चुकवण्यात जास्त मजा येते. कळालं? तर त्यावेळेला पूर्ण बहिरा होऊन फक्त व्हायब्रेशन वरती वाजवायचं. आपल्या पथकाचे जे वेव्स क्रिएट होतात ना, त्याला फॉलो करायचं असतं. त्या गोष्टी लक्षात ठेवा. डीजे बीजे काय नाही आपल्याला. पण गाईज ब्लॉगची शेवट करायची आहे. पण रुद्राची गाडी ऑन झाली ना की ब्लॉगची शेवट. मग तू बोलशील तेवढा एंडच होणे. बापरे, कॉमेडी बघायची. करम कॉमेडी झाली होती. मी देऊ का काय किक? थांब मी देतो. थांब मी देतो. अरे थांब देऊ कळला का? ह्याच्यामध्ये मी नाही. काय बोलतो? किक बिक द्यायला मला बोल. मग तेच काम करतो. काय किक द्यायचं? 50 रुपये किक द्यायचं. रिक्षा आलो होतो ना, तिथे ओंकार ये मेन बन ये. अशात मेन नाही बनायचं रे मला. हे फ्युचर नाही पाहिजे मला. हे फ्युचर, हे चांगलं फ्युचर नाही का? कुठलंही काम छोटं नसतं ओंकार. शाना पण नको. काम करणारा छोटा मेन हा मेन. झालं जरा हो गे रे. डोकं जाय दुसरा सावकार ओंकार तू आहे ना बाईला साला. ऋषीच्या अरे ते गाडी बंद पडले. हे अजून एक मेन आलं. बस ही घ. तू गाण मार. दोन मेन आलेत. हा चला चल ओंकार जा. आलेले 2. काय झालं? मी पण मारू. मार ना, घे ना, सगळ्यांनी करा. बघ ना, बघू. एनएस नाही रे, चालू तर झाले. अरे एनएस मग किती तरी हे थांब. आवाज करते गाडी. अरे दे ना चालू करून दे ना. कुठे अरे रेस नको जेवणार रे. हे जरा हे ब्रो. नवीन नावी हे नॅव्हिगेशन जरा थांब ना. भाई मैं क्या बोल रहा हूँ. आता काहीतरी कॉमेडी बोलत.
पकडला लावलं का आरवर बोल ना ए रुद्र आज घरात नाही जायचंय. पण नक्की गाडी आहे का, मेल की फिमेल? ट्रान्स आहे काय? काही आवाज काढते ती गाडी, काही आवाज काढते मनात येईल ते ट्रू पूर काय पण अरे प्रज्वल करू मी. हे नाही हिची गाडी चालवा, मी करतो चालू आहे फक्त आवाज नाही आला. काय हा बघ 8 नंबर सर आतमध्ये काय मला एंडिंग करू. नलावडे सो गाईज 15 ब्लॉगची एंडिंग झालेली आहे आणि आपण भेटूया नेक्स्ट वादन. आता वादनं चालू होतील मस्त की पहिलं वादन 15 तारखेला असणार. मालाडचा राजा असणार ना. सुपरस्टार मित्रमंडळ असं काहीतरी मंडळाचं नाव आहे मालाडचं राजा करून. बिस्मिल्लाह रहमान रहीम. जय श्रीराम. जय श्रीराम, जय भीम, जय महाराष्ट्र. सगळे सारखे आपले हा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये आणि या ब्लॉगला प्रेम द्या, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला अरे इथे तर दाखव. हा. तुम्हाला जर याला भेटायचं असेल तर 15 ऑगस्टला तुम्ही या ना. मला नाही पत्काला भेटायचं असेल वादन बघायला, मी एवढा मेन नाही, बाकी सगळे मेन. क्लास असतो, दर्जा असतो आमच्या वादनाला. भागात टोपरीला बोलतो ना क्षत्रिय. हा क्षत्रिय बोलतो कळलं का? बाय बाय. तर या आणि या ब्लॉगला प्रेम द्या, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून झाल्यानंतर बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. ठीक आहे. सगळ्यांनी आपल्या तब्येतीची काळजी घ्या आणि भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. सो बाय.